उकळत्या पाण्यामध्ये कांदा टाकून आज आपण अतिशय भन्नाट आणि युनिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही या अगोदर कधीही बनवली नसेल। नमस्कार, मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन अशा रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आजची रेसिपी खूप जास्त पौष्टिक आहे, अप्रतिम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे झटपट तयार होणारी सुद्धा आहे। अप्रतिम आहे, तुम्ही या अगोदर कधीच बनवली नसेल। चला तर मग मंडळी, याचा आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ जरासुद्धा अजिबात कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे पहा, आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत, जसे की कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे। सर्व भाज्या आपल्याला छान बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत। तर इथे मी मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, म्हणजे एक वाटी चिरल्यानंतर कांदा भरेल इतका कांदा घेतलेला आहे। कांदा पूर्ण बारीक असा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे। आता अर्धी शिमला मिरची इथे आपल्याला वापरायची आहे। शिमला मिरची सुद्धा आपल्याला छान अगदी बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे। भरपूर अशा भाज्या घातल्यामुळे आपला आजचा जो पदार्थ आहे ना, तो खूप जास्त पौष्टिक होणार आहे। तुम्ही इथे ना तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन वेगवेगळ्या भाज्या वापरू शकता, जसे की कोबी असेल, गाजर असेल, बीट असेल किंवा ज्या काही भाज्या तुम्हाला आवडतात त्या सर्व भाज्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। शिमला मिरची सुद्धा आपण छान बारीक अशी चिरून घेतलेली आहे। यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर सुद्धा आपल्याला छान बारीक अशी चिरून घ्यायची आहे। हिरवी मिरची पण आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे। त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे, अर्धा टोमॅटो इथे आपण चिरून घेऊया। टोमॅटो सुद्धा बारीक बारीक चिरून घ्यायचा। पहा, इथे आपण या सर्व भाज्या व्यवस्थित अशा चिरून घेतल्या। आता गॅसवरती लगेचच कढई ठेवायची आहे। कढईमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। 2.5 वाट्या आपण याच्यामध्ये पाणी वापरणार आहोत। तर एका बाउलने मोजून आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे। तर एका वाटीने आपण 2.5 वाटी मोजून पाणी यामध्ये घेतलं। पाणी छान असं गरम झालेलं आहे। पाणी उकळायला लागलं की याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। याच्यानंतर आपण बाकीच्या ज्या चिरून घेतलेल्या भाज्या होत्या, जसे की शिमला मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, या सर्व भाज्या घालायच्या। 1 चमचा जिरे घालायचे आहे, सोबतच 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये बडीशेप घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालूयात। आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे, एकजीव असं करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला या भाज्या व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता, या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या, याला उकळी यायला लागलेली आहे, म्हणजे भाज्या शिजायला लागल्या की आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी ज्वारीचे पीठ। तर ज्वारीचं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे। ज्या वाटीने मोजून आपण यामध्ये पाणी घातलं त्याच वाटीने मोजून आपल्याला ज्वारीचं पीठ यामध्ये घालायचं आहे। एका हाताने यामध्ये आपण थोडं थोडं करत ज्वारीचं पीठ घालूया आणि दुसऱ्या हाताने मिक्स करून घेऊया। तर याच्यामध्ये ज्वारीच्या पिठाचा गुठळा वगैरे राहायला नको, त्यामुळे असं कंटिन्युअसली मिक्स करून घ्यायचं आहे। संपूर्ण आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। छान असं एकजीव करून घ्यायचं। गुठळ्या जरी झाल्या तर असं मिक्स करून घेतल्यामुळे काय होतं, सर्व गुठळ्या निघून जातात। गॅस मात्र इथे आपल्याला अगदी मध्यम ते लोच ठेवायचा आहे। आता यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे। तर इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। रवासुद्धा थोडा थोडा करत यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया। तुम्ही या ठिकाणी जाड रवा वापरला ना तरीसुद्धा चालेल। गरजेप्रमाणे लागेल तसं आपण याच्यामध्ये रवा ॲड करून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनचे अस्सल मराठमोळ्या चॅनलचे नवनवीन असे भन्नाट रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात। सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। इथे आपण संपूर्ण अर्धी वाटी रवा याच्यामध्ये घातलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं। पहा, छान घट्टसर असं इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे। सर्व साहित्य पहा एकाच वाटीने मोजून घ्यायचं, म्हणजे आपला पदार्थ बिघडत नाही किंवा चुकत नाही आणि हे पीठसुद्धा मध्यम अशा स्वरूपाचं छान परफेक्ट असं तयार होतं। पहा, इथे घट्टसर असं याचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपल्याला ना गॅस बारीक ठेवायचा आहे। यावरती झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं, याची उकड काढून घ्यायची। तोपर्यंत इथे एका प्लेटला आपण व्यवस्थित असं तेल लावून घेऊया। तर हा जो पदार्थ आहे ना, तुम्ही लहान मुलांना
नाश्त्यासाठी बनवून देऊ शकता किंवा टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता। 1-3 ते 4 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया आणि ते तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान घट्टसर असं झालेलं आहे। अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे, म्हणजे छान असं उकडलं गेलेलं आहे। आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे शिजवलेलं मिश्रण या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण खूप गरम आहे, यामधली 1-2 वाफ अशी जाऊ द्यायची। मिश्रण हलकंसं असं थंड झालं की मग आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। पहा तर हे इथे व्यवस्थित असं थंड झालेलं आहे। आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता ना याचे गोल आकारामध्ये छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊया। हलकंसं मिश्रण गरम आहे तेव्हाच हे गोळे बनवून घ्यायचे, कारण थंड झाल्यानंतर हे मिश्रण जरासं कडक स्वरूपाचं बनतं। त्यामुळे पहा हलकंसं गरम आहे तेव्हाच असं छान टिक्की बनवून घ्यायचा। याला तुम्ही टिक्की म्हणू शकता, कटलेट्स म्हणू शकता किंवा मग वडे म्हटले तरी सुद्धा चालेल। तर इथे मी कटलेटच्या आकारामध्ये याला बनवून घेते। हवं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या आकारामध्ये हे बनवून घेऊ शकता। पहा पीठ व्यवस्थित शिजलं ना तर छान असे याच्या कटलेट्स तयार होतात। अजिबात जरासुद्धा चिरत वगैरे नाही, छान सॉफ्ट तयार होतात। तुम्ही याला वेगवेगळ्या आकारामध्ये सुद्धा बनवू शकता, जसे की नगेट्स वगैरे असतात त्या आकारामध्ये पण बनवून घेऊ शकता। बरेच वेळा आपल्याला नाश्त्यासाठी काय बनवायचं सुचत नाही आणि पौष्टिकसुद्धा बनवायचं असतं। मग अशा वेळेस तुम्ही ज्वारीच्या पिठापासून हा पौष्टिक असा पदार्थ बनवून पहा। इथपर्यंत तर पहा आपण याला शिजवताना जरासुद्धा तेलाचा वापर केलेला नाही, अगदी कमीत कमी तेलामध्ये आपला हा पदार्थ तयार होतो। तर अशा पद्धतीने पहा आपण हे सर्व कटलेट्स बनवून घेऊया। लहान मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा संध्याकाळच्या सकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही हे कटलेट्स बनवू शकता। इथे मी सर्व टिक्कीज म्हणजे कटलेट बनवून घेतलेले आहेत। तर पहा माझ्या एवढ्या साहित्यामध्ये इतके कटलेट्स तयार झालेले आहेत। तर एक वेळेस आपण इतके खाऊ शकत नाही, जर जास्त मेंबर्स असतील तर खाऊ शकतो, पण कमी जर मेंबर्स असतील तर तुम्ही घरामध्ये पहा अशा टिफिनमध्ये हे कटलेट स्टोअर करून ठेवू शकता। अगदी 2 ते 3 दिवस अजिबात जरासुद्धा खराब होत नाही। याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आणि हवं तेव्हा फ्राय करून खायचं, म्हणजे जेव्हा पण आपल्याला गडबड असेल अशा वेळेस तुम्ही हा पौष्टिक असा पदार्थ खाऊ शकता। आता याला फ्राय करून घ्यायचे, तर गॅसवरती तवा ठेवूया। याच्यामध्ये अगदी 2 ते 3 पळी तेल घालायचं आहे आणि आपण याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत, ज्यामुळे आपला पदार्थ अजिबात जास्त तेलकट बनणार नाही। तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता, परंतु जर कमी तेलकट खायचं असेल तर असं शॅलो फ्राय केलेलंच बरं। तर आता पण तेल गरम झालं की याच्यामध्ये हे सर्व कटलेट्स ठेवून देऊया आणि मध्यम गॅसवरती याला छान लालसर रंग येईपर्यंत बाहेर कुरकुरीत होईपर्यंत हे कटलेट्स आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। पहा गॅस आपल्याला कुठेही कमी जास्त करायचा नाही, मध्यमच ठेवायचा आहे, ज्यामुळे आपल्या या टिक्की तेलकट होत नाहीत, छान कुरकुरीत अशा बनतात। एक बाजू व्यवस्थित अशी तळली गेली की आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं तळून घ्यायचं आहे। पहा खालच्या बाजूने याला मस्त असा सोनेरी लालसर रंग आलेला आहे। आता आपण या सर्व टिक्की पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशा फ्राय करून घेऊया। ज्वारीच्या पिठापासून बनवले त्यामुळे पौष्टिक तर आहेतच आणि हे टिक्की तुम्ही अगदी झटपट अशा बनवू शकता। यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही। तर मंडळी आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या भन्नाट पौष्टिक युनिक अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, ज्या की अगदी आपल्या घरगुती साहित्यांमध्ये तयार होतात आणि बनवायला सुद्धा सोप्या असतात। तर अशा खूप साऱ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा। मला खात्री आहे तुम्हाला आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज आवडल्याशिवाय राहणारच नाही, त्यामुळे एक वेळ नक्की चेक करा। पहा इथे आपण या कटलेट्स पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशा आपल्या या टिक्की तळल्या गेलेल्या आहेत, छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत। छान असं याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलं। आता आपण लगेचच या टिक्की तव्यावरून काढून घेऊया। पहा इथे आपले कुरकुरीत असे ज्वारीच्या पिठाचे कटलेट तयार झालेले आहेत। बाहेरून छान कुरकुरीत झालेले आहेत आणि आतमधून अगदी सॉफ्ट जाळीदार झालेले आहेत। आता मी या टिक्की तुम्हाला तळून सुद्धा दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टिक्की किती कुरकुरीत झालेली आहे। पहा बाहेरून छान कुरकुरीत आणि आतमधून अशी जाळीदार पोकळ झाली, म्हणजे टिक्की अगदी परफेक्ट अशी बनलेली आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाच्या हे कटलेट्स किंवा टिक्की नक्कीच बनवून पहा। खायलाही चविष्ट लागतात, बनवायलाही सोपं आहे
गरमागरम असे हे कटलेट सॉससोबत सर्व करायचे किंवा असेच खाले ना तरीसुद्धा चवीला खूप भन्नाट लागतात. तुम्हाला आपली ही युनिक अशी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या घरगुती भोजन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग मंडळी, आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका नवीन आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. चला तर मग बाय बाय.